वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते भोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली गणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आम्हा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आम्ही बघतो आहे आणि समयसारामध्ये जीवाजीवाधिकाराची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर कर्ता कर्म भावाला आचार्यांनी सर्वप्रथम ठेवलेलं आहे। याचं कारण आमची अनादी कालापासून जी कर्ता कर्म संबंधामध्ये आम्ही चूक करतो, कोण कशाचा कर्ता नेमकं हेच आम्हाला कळत नाही आणि कोणाचं कर्तृत्व कुणाकडेही आम्ही घेतो आणि देतो, या सगळ्या आमच्या विपरीत मान्यता दूर करण्यासाठी कर्ता कर्म अधिकार आचार्यांनी सांगितला की जेणेकरून आमची मिथ्या मान्यता हटली पाहिजे। जे आम्ही परभावांचं स्वतःकडे कर्तृत्व घेतो आणि परभावांचं भोक्तृत्व पण आम्ही स्वतःकडे घेतो, या सर्वांना आचार्यांनी आम्हाला बाजूला सारायला सांगितलं। त्यानंतर पुण्य पापाची अधिकार सांगितला, कारण आमचा अनादी कालापासून पुण्य चांगलं आहे आणि पापच वाईट आहे। पुण्यामुळे आम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार आहे, अशा प्रकारचा आमचा जीवनामध्ये मिथ्या अभिप्राय असतो आणि या मिथ्या अभिप्रायाला शह देण्यासाठी सांगितलं की पाप जसं हेय आहे तसं पुण्य पण हेयच असणार आहे। पुण्य देखील आम्हाला सोडावं लागणार आहे आणि आमच्या शुद्ध आत्मतत्वाची उपलब्धी आम्हाला करावी लागणार आहे। यासाठी दोन्ही मध्ये समानता दाखवल्या, आगम पक्ष उपस्थित केला, 4 रीतीने पुण्य आणि पापामधला आगम पद्धतीने भेद सांगितला। 4ही पद्धतीने आचार्यांनी ते म्हणणं खोडून टाकलं आणि त्यांचा अध्यात्म पक्ष स्थापित केला की मोक्ष मार्गामध्ये पुण्याची वाटचाल पापापेक्षा जास्त काळ आहे। पुण्य जास्त काळ आपल्या सोबत चालणार आहे, पण शेवटपर्यंत पुण्याची साथ आम्हाला मिळणार नाही। पुण्य देखील सोडावं लागणार आहे आणि म्हणून एक समान दर्जा त्यांचा दाखविलेला आहे। त्यानंतर आचार्यांनी आश्रवाधिकारात सांगितलं की पाप आणि पुण्य दोहोंमुळे देखील आश्रव जीवनामध्ये होतो। एकदा का आम्हाला आत्मोपलब्धी झाली, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली की आमचा आश्रव संपणार आहे, हा जीव निराश्रवी होणार आहे। फार मोठं क्रांतिकारक विधान या ठिकाणी आचार्यांनी केलं की सम्यक दृष्टी निराश्रवी आहे आणि ह्यासाठी त्यांनी सांगितलं की त्याला भावाश्रव पण नाही आणि द्रव्याश्रव पण नाही। भावाश्रव नाही हे सांगताना सांगतात आचार्य की त्याला हा जो रागद्वेषादी परिणाम होत आहे यामध्ये स्वामित्व बुद्धी नाही, आत्मीय बुद्धी नाही, रागाप्रती अनुराग नाही, राग चांगला आहे ही भूमिका त्याची नाही आणि म्हणून राग देखील त्या ठिकाणी रागाला देखील सांगितलं की हा जीवनात असून नसल्यास सारखा आहे। पर्यायित राग आहे। कर्णानुयोगाला जर आम्ही बघितलं तर कर्णानुयोग म्हणणार आहे की जीवाला राग आहे आणि द्रव्यानुयोगाची दृष्टी त्या ठिकाणी अशी असणार आहे की त्यांनी स्वामित्व स्वीकारलं का, त्याला आपलं मानलं का, नाही ना, मग तो त्याचा नाही, अशी ही त्याची भूमिका असणार आहे। आणि म्हणून गुणस्थानाच्या परिपाटीनुसार जर आम्ही लावलं तर सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये पहिल्या गुणस्थानात 16 प्रकृतीची बंधविच्छुत्ती आहे, दुसऱ्यामध्ये 25 प्रकृतीची बंधविच्छुत्ती आहे
अशा 41 प्रकृतींनी होणारा आश्रव बंध त्याचा रुकलेला आहे आणि बाकीच्या 77 कर्म प्रकृतीचा आश्रव आणि बंध त्याला सुरू आहे, अशी ही त्याची भूमिका असणार आहे. नंतर सांगितलं फार मोठं वेगळं आश्रव तत्व आपल्या दृष्टीतून थोडंसं आम्हाला लक्षपूर्वक मन केंद्रित केलं तर ही भूमिका समजू शकणार आहे. कारण आचार्यांनी समयसार मध्ये 2च विभागणी केल्या, ज्ञानी आणि अज्ञानी. ज्ञानी हा निराश्रवी आहे आणि हा ज्ञानी जेव्हा जेव्हा पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे त्यावेळेला नवीन कर्म बंध करतो आहे. हे विधान आचार्यांनी यालाच वास्तविक आश्रव म्हटलं. म्हणजे पूर्वबद्ध कर्माचा उदय हे आश्रव आणि नवीन कर्मबंध होणार आहे ते नैमित्तिक कार्य. पण आता पुढे चालून प्रश्न उपस्थित झाला की या पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे त्याला कारण काय आहे? तर त्याला कारण जीवाचे मोह राग द्वेष रूप परिणाम हे निमित्त कारण पडणार आहे. त्यामुळे ते कर्म बांधल्या गेलेला आहे आणि म्हणून त्यासाठी हे सांगितलं की अशा तऱ्हेने रागद्वेष मोह हेच खऱ्या अर्थाने आश्रव भाव आहे. दोन्हीलाही वास्तविक आश्रव भाव म्हटलं. पूर्वबद्ध कर्माच्या उदयात नवीन कर्म बंध होतो. याच्यामध्ये पूर्वबद्ध कर्म हेही द्रव्य कर्म आहे आणि नवीन कर्माण वर्गणा कर्मरूप होते हेही द्रव्य कर्म आहे. पण 2 द्रव्य कर्म वेगवेगळे आहे. हे सत्तेमधलं उदयात आलेलं आहे आणि ही कर्माण वर्गणा आता नवीन कर्मबंधाला प्राप्त झालेली आहे आणि याचं कारण जीवाचे रागद्वेषादी परिणाम हे असणार आहेत. यानंतर आचार्यांनी सांगितलं की अप्रतिहत भावानी जर आम्ही रागादिकांपासून भिन्न परिणाम ठेवला, त्याच्यामध्ये यशस्वी झालो, तर परत कधीच आमच्या जीवनामध्ये रागद्वेषादी परिणामांची उत्पत्ती होणार नाही. सतत ज्ञानमयच भाव होईल. म्हणजे जीवाला क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती झाल्यानंतर अशा प्रकारची परत त्याला काही कर्मांची सत्ता उदय बंध हे संभवनीय नाही. आणि मग आम्ही असं म्हणू शकतो की आता तो निराश्रवी आहे. का निराश्रवी आहे? उदाहरण पहा की समजा एखाद्या व्यक्तीवर 1 लाख रुपयाचं कर्ज आहे आणि कर्ज देता देताना त्यांनी 90,000चं कर्ज चुकत केलेलं आहे. 90,000चं कर्ज चुकत केलं आहे. आता 10,000चं कर्ज त्याच्या जीवनात आहे. आता त्याला असं कोणी म्हणणार नाही की हा कर्जबाजारी आहे. लोक हे बघतात की ज्यांनी 90,000 चुकवलेले आहे, मग याच्यासाठी 10,000 चुकवणं आता काही फार मोठं कार्य राहिलं नाहीये. बहुतांश प्रमाणामध्ये याचं कर्ज गेलेलं आहे आणि थोडंफार कर्ज शिल्लक जरी आहे त्याला मोजणी न धरता त्याला म्हणू शकतात की हा कर्जातून मुक्त झालेला आहे. वास्तविकतः 10,000 रुपये अजूनही त्याच्यावर कर्ज आहे, पण ते कर्ज न बघता जणू काही तो मुक्त झाला अशा प्रकारचा त्याला संबोधण्यात येतं व्यवहारामध्ये. बहुत गई थोडी गई, म्हणजे थोडी जर जायची असेल तर ती गेल्यासारखीच आहे असं म्हटलं जातं. किंवा मराठीमध्ये म्हण आहे, हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं. तर हत्ती गेला की त्याचं शेपूट जाणारच आहे. त्याप्रमाणे आता त्या जीवाला जरी कर्म बंद होतो आहे तरी आपण बघितलं की 70 कोडाकोडी कर्मस्थिती बंधनापेक्षा हा अंतकोडाकोडी सागर प्रमाण बंध हा त्याच्या गिनतीत असूनही नसल्यासारखा आहे आणि म्हणून त्याला निराश्रवी अशा प्रकारचं संबोधल्या गेलं आहे. मूळ कलशामध्ये किंवा टीकेमध्ये उदाहरण दिलं मूळ कापलेल्या झाडाचं. किती पालवी थोडाफार प्रमाणामध्ये काही काळ हिरवी राहीलही,
परंतु तिला कितीही सिंचित केलं तरी देखील परत ती टवटवीत किंवा हिरवीगार होऊ शकत नाही. त्याप्रमाणे उदाहरण तेच दिलं की पक्व फळ जमिनीवर गळून पडल्यानंतर आता त्याचं काहीही महत्व नाही, परत ते झाडाशी चिकटवल्या जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे हा जो जीवाचा कर्मभाव आहे, रागामधला रागभाव आहे, हा संपून गेला आणि त्यामुळे आता त्याला परत त्या कर्माप्रती आकर्षण, रागाप्रती राग किंवा राग चांगला आहे ही भूमिका त्याची जीवनामधली संपलेली आहे. जे काही जीवाच्या अस्थिरतेमुळे त्याच्या जीवनात राग होईलही आणि होतोही, तरी देखील तो राग उपादेय आहे. ही त्याची बुद्धी आता संपलेली आहे आणि म्हणून तो निराश्रवी म्हटल्या जाणार आहे. त्यानंतर काल आपण 169 नंबरची गाथा पाहिली आणि त्यामध्ये हे सांगितलं की मिथ्यात्वादीचे द्रव्य प्रत्यय आहे हे मातीच्या ढेकळाप्रमाणे पुद्गलमय आहे. महत्वाचं आहे की आता आमच्या जवळ ज्ञानी झाला त्याच्या जीवनामध्ये पूर्वीचं कर्म आहे की संपलं, हा जर कोणी प्रश्न उपस्थित केला तर पूर्वी अज्ञान अवस्थेत त्यांनी जे कर्म बांधलेलं होतं ते त्याच्या जीवनात आहेही, ते उदयातही येणार आहे. कारण सत्तेतलं कर्म उदयात आल्याशिवाय निघत नाही. उदयात ते येणार आहे, पण उदयात येत असताना जो स्निग्धांश जीवाचा पाहिजे, जो रागरूप मोहरूप परिणाम पाहिजे, हा मोहरूप परिणाम संपलेला आहे. म्हणजे त्या परिणामाचा जो आधार आहे तो आधार जर आम्ही काढून घेतला, त्याच्या खालची जमीनच जर सरकली तर तो राहील तो कशाच्या आधाराने. म्हणून पूर्वबद्ध कर्माचा उदय येईल. उदय येत असताना सुद्धा हा जीव त्याच्यामध्ये एकाकार होणार नाही, ममत्व रूप परिणाम करणार नाही, त्याच्याशी संलग्न होणार नाही. जसं एखाद्या वेळेला आमच्या घराच्या दाराशी एखादी व्यक्ती येऊन उभी राहिली आणि जर आम्ही तिला म्हटलं की तिला मला घरात घ्यायचं नाहीये, तू आल्या पावली निघून जा, माझा आणि तुझा काहीही संबंध नाही, असं जर ठणकावून सांगितलं तर ती व्यक्ती मागच्या पावली वापस जाते. त्याप्रमाणे हा कर्माचा उदय आला आहे पर्यायीत, पण पर्यायीत असताना या न्यायक स्वभावी त्रिकाली आत्मद्रव्यानी त्याला हे ठणकावून सांगितलेलं आहे की तुझा आणि माझा आता संबंध संपलेला आहे, तू आल्या पावली परत जा, मला तुला माझ्या घरात स्थान द्यायचं नाही. हे जसं सांगितलं तर तो कर्मबद्ध पूर्वबद्ध कर्म देखील याच्या जीवनात काहीही करू शकायला असमर्थ आहे. उदयात आलेल्या कर्माची ही स्थिती. सत्तेमधलं कर्म तर कुणाला बाधा पोहोचवू शकत नाही, आहे सत्तेत पडलाय. आमच्याही सत्तेत कितीतरी कर्म आहे, ते कर्म जोपर्यंत उदयात येत नाही तोपर्यंत ते निरर्थक आहे, असूनही नसल्याप्रमाणे आहे. ठीक आहे, त्याचा काही आम्हाला तोटा नाही, नुकसान नाही. सत्तेमधलं कर्म आहे. जसं तिजोरीत आमचा पैसा पडलेला आहे आणि आम्ही तो खर्चच केला नाही तर काय उपयोग. तो आहे, पडला आहे, ठीक आहे, तिजोरीचं धन झालं असंही आम्ही म्हणतो. जर तो खर्च करू तर त्याचा काहीतरी फायदा आहे. त्याप्रमाणे सत्तेमधलं कर्म पडलं आहे, निरर्थक आहे, काहीही फायद्याचं नाही किंवा आम्हाला नुकसान पोचवू शकत नाही. आणि आमचं जे कर्म बांधल्या जाणार आहे रागामुळे, आहे राग शिल्लक, रागामुळे कर्म बांधल्या जाणार आहे, पण हे रागामुळे बांधल्या जाणार कर्म व्यवहाराने आम्ही बोलतो की जीवाशी ते बांधल्या गेलं, जीव बंधनात पडला. परंतु वास्तविकता आहे द्रव्य कर्म कुणाशी बद्ध होतं,
याचा विचार केला मी, तर जे आमचं पूर्वीचं कर्म आहे त्या कर्मामध्येच हे नवीन कर्म येऊन मिसळत. त्यांचाच त्या ठिकाणी संबंध होतो, त्यांचाच बंध होतो. जुन्या कर्मामध्ये, जुनं जे द्रव्य कर्म आहे त्या द्रव्य कर्मामध्येच हे नवीन द्रव्य कर्म, द्रव्य प्रत्यय येऊन मिसळतात. आणि म्हणून ते द्रव्य प्रत्यय तर स्वभावाने जीवापासून भिन्न आहे, स्वभावानेच भिन्न आहे. कारण आमच्याशी ते बांधल्या जाऊ शकत नाही. आत्मप्रदेशावर आहे, जिथे आत्म्याचे प्रदेश आहे तिथेच हे कर्म परदेश देखील विद्यमान आहे. असं असतानाही पहिल्यांदा आचार्यांनी आम्हाला सचेत केलेलं आहे की असं द्रव्य असताना सुद्धा, क्षेत्रावगाह संबंध असताना सुद्धा परस्पर अत्यंत अचुंबकतः त्यांचा परस्पर एकमेकांशी यत्किंचितही संबंध प्रस्थापित होत नाही. जेव्हा आचार्यांनी आम्हाला द्रव्याची 7 वैशिष्ट्ये सांगितली अगदी सुरुवातीच्या गाथांमध्ये, तिथे ही गोष्ट आचार्यांनी स्पष्ट केलेली होती की सर्व द्रव्य एका क्षेत्रावर अवस्थित आहे. असं असताना देखील ते एकमेकांशी परस्पर स्पर्श देखील करत नाही. एका द्रव्याचा परमाणू दुसऱ्या द्रव्यामध्ये प्रदेश जात नाही. असं एवढं त्याचं काटेकोरपणे अभेद्य सुरक्षा व्यवस्था ही द्रव्यांची असणार आहे. इतकी अभेद्य व्यवस्था आहे की आत्म्याचा एक प्रदेश देखील पुद्गलात जाणार नाही आणि पुद्गलाचा एक परमाणू देखील आत्मप्रदेशामध्ये प्रवेश करू शकत नाही. इतकं अभेद्य कडेकोट सुरक्षा सर्व द्रव्यांची एकमेकांप्रती असणार आहे. म्हणून ही कारमाण वर्गणा व्यवहाराने आम्ही काल बघितलं की ही व्यवहाराने म्हटलं की दर्विता आश्रव आणि जीव प्रदेश ग्रासे, जीव प्रदेशाला त्यांनी ग्रासलं आहे. असं जरी व्यवहारण्याचं कथन असलं तरी देखील समजायचं आम्हाला हे आहे की द्रव्यकर्माशी बंध झाला. आम्ही बंधाची व्यवस्था लावताना 3 तऱ्हेचा बंध आगमामध्ये देखील लावलेला आहे. एक म्हणजे पुद्गलाचा बंध, ज्याला म्हटलं केवळ द्रव्यबंध. एक केवळ जीवबंध, की जीवच जीवाच्या भावांमध्ये अडकला. खऱ्या अर्थाने जीव कुठं अडकलाय तर आपल्या परिणामांनीच हा बांधल्या गेलेला आहे. म्हणून रागामध्ये रागभाव होणं, स्वभावच्युती हे शब्द दिले की यांनी आपला स्वभाव सोडला जीवानी, हाच याच्यासाठी बंध आहे, त्याला भावबंध म्हटलं. आणि तिसरा उभयबंध सांगितलं. उभयबंधनामध्ये दोन्ही तऱ्हेचा परस्पर अवगाह संबंध त्या ठिकाणी दर्शविलेला आहे. तर अशी ही बंधाची व्यवस्था आम्ही शिकलो आहे. या ठिकाणी सांगतात की नवीन कारमाण वर्गणा जी कर्मरूप परिणत झाली ती जीवाशी संबंधित न होता जुन्या द्रव्य कर्मामध्ये ती मिसळली. अशा तऱ्हेने हा द्रव्य प्रत्यय जो आहे हा स्वभावानेच जीवापासून वेगळा आहे. आणि भावाश्रव, आता भावाश्रव पर्यायित होतात, पण पर्यायित होत असताना देखील भावाश्रवाला जीवानी स्वामित्व रूपाने स्वीकारलं नाही. तो माझा आहे, उपादेय आहे या रूपाने स्वीकारलं नाही. आणि म्हणून भावकर्माचा जरी पर्यायी संबंध असला तरी देखील स्वामित्वाचा अभाव असल्यामुळे भावकर्म देखील त्याचे नाही असं म्हटलं. आणि आचार्य जयसेनांनी आणखी यासाठी उदाहरण दिलं, खूप सुंदर उदाहरण दिलं की सत्तेतील कर्म पृथ्वी पिंडाप्रमाणे आत्म्याचे अहित करण्यात निमित्त नाही. म्हणून ते सत्तेतील कर्म अकिंचितकर आहे. ज्याप्रमाणे
मुठ्ठीमधले असलेले विष कितीही खतरनाक असले तरी जोपर्यंत ती व्यक्ती ते खात नाही तोपर्यंत ते बेअसर आहे. त्याप्रमाणे द्रव्य प्रत्यय जोपर्यंत उदयात येत नाही तोपर्यंत सुखदुःखादी रूप बाधा देऊ शकत नाही. आणि ज्ञानीला कर्माचा उदय आला तरी मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी रागद्वेष मोहरूप भावास्त्र त्याच्या जीवनात नाही. म्हणून पूर्वबद्ध कर्म नवीन कर्माचं कारण नाही. आणि म्हणून ज्ञानी निराश्रवी आहे. आचरण सिद्ध करायचंय की सम्यक दृष्टी झाला की तो निराश्रवी झाला. श्रद्धेमध्ये त्यांनी अभिप्रायामध्ये स्वीकारलं की आश्रव मी नाही, आश्रवाचं माझ्या जीवनात अभाव आहे. एकदा श्रद्धा समीचीन झाली की तो निराश्रवी बनला. ही भूमिका या गाथेच्या अनुषंगाने आम्ही पाहिली. आणि प्रयोग या गाथेचा जर आम्हाला करायचा आहे आमच्या जीवनामध्ये तर आम्ही असं म्हणू शकतो की स्वतःला निरंतर या आश्रव भावांपासून विविक्त बघा. द्रव्याश्रवापासून आम्ही नेहमी म्हणतो, काय म्हणतो की काय करणार, माझ्या कर्मामुळे मला असं भोगावं लागतं, माझ्या कर्माचा उदय आहे, हे भोग तर मला भोगावेच लागतात. हाही शब्द आमच्यासाठी निरर्थक आहे. कर्माला दोष देण्यामध्ये काहीही अर्थ नाही. जर आम्ही आमच्या न्यायक स्वभावी आत्मतत्वामध्ये स्थिर राहू शकत असू तर कर्म आमच्या जीवनात महत्वपूर्ण नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. एक सहज उदाहरण आठवलं आणि गमतीशीर आहे. एकदा ब्रह्माच्या मागे शनी लागला आणि शनी ब्रह्माला म्हणायला लागला की मी तुम्हाला त्रास देणारच आहे. 7.5 माझी आता सुरू झालेली आहे. 7.5 वर्ष पर्यंत शनीची 7.5 तुम्हाला पण आता भोगावी लागणार आहे. ब्रह्माला वाटलं की ठीक आहे, भोगायची आहे तर भोगू. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तू तुझं कर कार्य, मी माझं कार्य करेल. आणि 7.5 वर्ष पर्यंत ब्रह्मा एका ठिकाणी स्थिर बसून राहिला, ध्यानामध्ये लीन राहिला. काहीही त्यांनी केलं नाही, फक्त आत्मध्यान करायचं त्यांनी ठेवलं आणि बाकी सगळ्या क्रियांना विराम पावला. आता झालं काय, 7.5 वर्षाचा काळ उठला, शनीची 7.5 संपली आणि ब्रह्माजीच्या जीवनामध्ये काहीही विपरीत झालं नाही, कारण ते ध्यानामध्ये लीन होते, आत्मस्वभावामध्ये लीन होते. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये काहीही विपरीत घडलं नाही. आता शनीनी ब्रह्माला प्रश्न केला की 7.5 तर माझी झाली पण तुमच्या जीवनात काही विपरीत घडलं नाही. ब्रह्मा म्हणे, काय केलं तू 7.5 वर्षपर्यंत? माझ्या जीवनात तुला काहीही विपरीत करता आलं नाही. उदाहरण लक्षात घ्या की आम्ही जर कर्माचा उदय आला आणि आत्मस्वरूपामध्ये अडीगपणे जर स्थित राहिलो तर कर्म आमच्या जीवनात काय करणार? आम्ही ध्यान केलं, अनेक उपसर्ग मुनींची उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर आहेत की ते ध्यानामध्ये राहिले आणि कर्माचा एवढा भयानक उपसर्ग काय करू शकले? पांडवांच्या शिरावर जळती तप्त आभूषण घातली, पांडव आपल्या आत्मध्यानात लीन राहिले. तीव्र कर्माचा उदय होता पण आत्मध्यानामध्ये ते तल्लीन झाले. पार्श्वनाथ स्वामीवर कमठाचा एवढा उपसर्ग झाला पण काय करू शकला कमठ पार्श्वनाथ स्वामींच्या जीवनात विपरीत? उलट उपसर्ग दूर होताच केवळ ज्ञानाची त्यांना प्राप्ती झाली. किंवा पांडवांना देखील उपसर्ग दूर होताच मुक्तीची प्राप्ती झालेली आहे. तर हे सगळं कर्माचा उदय आमच्या जीवनात महत्वपूर्ण नाही, ही गोष्ट लक्षात ठेवून आम्ही आमच्या स्वरूपात निरंतर रत राहण्याचा पुरुषार्थ जीवनात करायचा आहे. तर अशी ही आश्रवाधिकारामधली ही भूमिका आम्ही
बघितली. 168 गाथेचं विश्लेषण आपण बघितलं. 169 गाथेचं झालं. 169 गाथा आपली आता झाली. आता हाच भाव कलश काव्यानी व्यक्त करतात. भावाश्रवा भावमयं प्रपन्नो द्रव्याश्रवेभ्य स्वत एव भिन्नः ज्ञानी सदा ज्ञानमयैक भावो निराश्रवो ज्ञायक एक एव. भावाश्रवा भावमयं प्रपन्नो द्रव्याश्रवेभ्य स्वत एव भिन्नः ज्ञानी सदा ज्ञानमयैक भावो निराश्रवो ज्ञायक एक एव. द्रव्याश्रवापासून स्वयं भिन्न असणारा आणि भावाश्रवाच्या अभावाला प्राप्त झालेला हा ज्ञानी. हा ज्ञानी कसा आहे? ज्ञानी आहे याचा अर्थ त्याला आत्म अनुभव आलेला आहे, स्वपरभेद विज्ञान झालेलं आहे, स्वला स्व आणि पराला पररूपाने त्यांनी जीवनात स्वीकार केलेलं आहे. असा हा ज्ञानी हा द्रव्यांपासून स्वयं भिन्न आहे. आता जसं आपण बघितलं की द्रव्याश्रव हे तर ती पुद्गलाची रचना आहे, पुद्गलामध्ये होते आहे. त्याचा बिघाड, उत्पन्न होणं, नष्ट होणं ही सगळी पुद्गलाची क्रिया आहे. यापासून तर आत्मा प्रत्यक्षात भिन्नच आहे. आणि भावाश्रवाच्या अभावालाही तो आता प्राप्त झाला. आणि भावाश्रवाचा अभाव कसा झाला? त्याच्याविषयीचं स्वामित्व स्वीकारलं नाही, हा भावाश्रवाचा अभाव झाला. म्हणून अशा भावाश्रवाच्या अभावाला प्राप्त झालेला हा ज्ञानी सदैव एक ज्ञानमय भाव स्वरूप असल्यामुळे ज्ञानी सदा ज्ञानमय एक भाव हा निराश्रव न्यायक एक एव. आणि म्हणून हा सदा निराश्रवी आहे, केवळ न्यायकृपच आहे. ज्ञानीला रागद्वेष मोहरूप भावाश्रवांचा अभाव झालेला आहे. अभाव झालेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची की पर्यायीत होतो आहे, पण त्याचं स्वामित्व स्वीकारलं नाही. तो माझा आहे असं म्हटलं नाही. आणि पुद्गलमय द्रव्याश्रयापासून स्वयं पृथक आहे. अतएव ज्ञानी सदा निराश्रवी आहे. अनादिकालापासून आत्म्यामध्ये मोह राग द्वेष परिणती होती. जीव अज्ञान रूप परिणाम करत होता आणि कर्मबंधाला प्राप्त होत होता. पण जेव्हा जीव रत्नत्रय भावाला प्राप्त झाला, रागाचं कर्तृत्व सुटलं. कर्णानुयोग प्रक्रिया सांगणार आहे की प्रथम उपशम सम्यक्त झालं, त्याला करणलब्धी झाली. करणलब्धीनंतर त्यांनी मिथ्यात्वाचं अंतर पाडलं, अनंतानुबंधीचा अप्रशस्त उपशम केला आणि अंतरायामामध्ये प्रवेश केला. तसा जीवाचा सम्यक भाव प्रगट झाला. हा सम्यक भाव प्रगट झाला, आत्म्याची अनुभूती त्याच्या जीवनात आली. मिथ्यात्व विरहित अशी शुद्ध दर्शनाची श्रद्धा गुणाची पर्याय त्याच्या अनुभूतीत आली. ही पर्याय अनुभूतीमध्ये आल्याबरोबर ज्ञान सम्यक ज्ञान परिणत झालं, चारित्र देखील सम्यक रूप झालं. हा आत्मा स्वयं साक्षात रत्नत्रय रूपाने परिणत झाला. असा हा स्वतःचा ज्ञाता द्रष्टा स्वभावाने अनुभव केले आणि तेव्हा ज्ञानरूप परिणमित झाला. त्यामुळे जो जुने कर्म आत्मप्रदेशांशी बद्ध होते त्यापासून मी पृथक आहे हे समजला. म्हणजेच
म्हणजेच उदयागत कर्माला आणि त्याच्या फळाला जाणून केवळ मी न्यायक स्वभावी आहे असं त्यांनी स्वतःला अनुभवलं. त्या उदयाच्या अनुकूल परिणाम त्यांनी केला नाही, म्हणून भावाश्रवाचा अभाव झाला आणि हीच त्याची निराश्रवता आहे. द्रव्य कर्म तर स्वयंपुद्गल रूप असल्यामुळे आत्म्यापासून सर्वथा पृथकच आहे. आता ज्ञानी निराश्रवी कसा आहे याचं उत्तर पुढील गाथेमध्ये सांगतात. अत्यंत महत्वाचं प्रकरण या ठिकाणी येणार आहे. आम्ही प्रत्यक्षामध्ये बघतो की जरी आचार्य म्हणत आहे की ज्ञानी निराश्रवी आहे, तरी चौथ्या गुणस्थानात काही कोणी कर्मापासून सर्वथा पृथक झालेला नाही. कर्म त्याच्या जीवनात येतच आहे. 77 प्रकृतीचा तो कर्मबंध करतोच आहे आणि तरी देखील आचार्य त्याला निराश्रवी म्हणतात. मग प्रश्न आमच्या समोर हा उपस्थित होतो की हा जर ज्ञानी आहे तर ज्ञानीला हा कर्मबंध कसा करतो? ज्ञानी निराश्रव कसा आहे आणि हा निराश्रवी असताना त्याला बंध कसा काय होतो आहे? गहन प्रश्न. आम्हाला परस्पर असं वाटतं की हे विरुद्ध आहे सगळं, की जो तो निराश्रवी आहे तर त्याला बंध होणार नाही, आणि बंध तर आम्हाला प्रत्यक्षामध्ये त्याच्या जीवनात पाहायला मिळतो. एवढंच नव्हे तर चौथ्या गुणस्थानामध्ये काही शुभ प्रकृतीचाही त्याला बंध होताना दिसतो. कारण सम्यक्त्व झाल्याशिवाय काही प्रकृती तो बांधतच नाही. जसं तीर्थंकर प्रकृती आहे, तीर्थंकर प्रकृतीचा बंध हा केवळ सम्यक दृष्टीलाच होऊ शकतो. नंतर आहारक द्विक आहे अशी की आहारक शरीर आणि आहारक अंगोपांग, याला म्हणायचं आहारक द्विक. ही कर्म प्रकृती तो जीव 7व्या गुणस्थानात जेव्हा असतो, मुनिपद जेव्हा धारण करतो, तेव्हा त्याला बांधल्या जाते. आणि जेव्हा त्याचा उपयोग तो करतो तेव्हा त्याचं 6वं गुणस्थान असतं. या वृद्धी ज्या प्राप्त होतात जीवनामध्ये, या वृद्धींची प्राप्ती देखील जीवाला शुद्धोपयोगामध्ये म्हणजे 7व्या गुणस्थानात होते. म्हणजे याचा अर्थ ज्या काही शुभ प्रकृती त्याच्या जीवनात बांधल्या चाललेल्या आहेत, याच्यातल्या कित्येक प्रकृती चौथ्याच्या पुढे बांधल्या जातात. आणि असं आम्हाला प्रत्यक्षामध्ये जर पाहायला मिळतं, तर त्या जीवाला निराश्रवी कसं म्हणता येईल? मग असं कोणतं कारण आहे की त्या कारणाने ज्ञानीला कर्मबंध होतो? त्याचं उत्तर देणार आहे. आज फक्त शब्द सांगून ठेवते. ज्ञानीचा ज्ञान गुणाचा जघन्य परिणाम हा बंधाचं कारण आहे. याचं विश्लेषण आपण नंतर बघू. शब्द फक्त लक्षात ठेवा. ज्ञानीचा ज्ञान गुणाचा जघन्य परिणाम हा बंधाला कारण आहे. गाथा उद्याला आपण बघू 170 नंबरची. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.